तर ज्वारीची आपण पेरणी कशी करायची आणि उत्पादन कसं वाढवायचं याच्याबद्दल घेणार आहोत. आता माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर आपण जावली तालुका हा ज्वारीचा प्रदेश आहे का? नाही. आपण सोनगाव येथील साहेबराव मानेवा चिकणे यांच्या शेतात माझ्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये पहिला नंबर काढला होता. ज्वारीचं एका गुंठ्याला 101 किलो उत्पादन आपण घेतलं होतं. तुम्हाला वाटणार की एवढं येऊ शकत नाही, बरोबर ना? काय होतं, थोडेसे आपण करतो, सगळं करतो, थोडेसे आपल्या काय काय चुका असतात. पूर्वीची जी लोक जमिनीची मशागत करायची त्यात थोडी सिस्टीम वेगळी होती. म्हणजे काय करायची, जमीन अशी अगदी कापसासारखी मऊ करायची, परत 2 गडी उभं राहून पाटळायचे आणि पाटळून वल दबवून ठेवून मग गडी उभं राहून कुणी हाणायला लागली तरी चालेल अशा पद्धतीने हाणायची आणि ती जमीन अशी उमलायची. पुरीला पेरताना जमीन उमलायची. आता आपण काय करतो, रोटर मारतो. ऍक्च्युली भात, गहू किंवा ज्वारी ही जी पिकं आहेत ह्यांना जमीन मशागत करून दाबून ठेवलेली असेल तर चांगल्या पद्धतीनं उत्पादन वाढते. रोटर मारून जर डायरेक्ट जर घातला आपण त्या शेतामध्ये कुरी तर पोकळपणा येतो, ते बी नीट उगवत नाही आणि न उगवल्यामुळं त्याची पुढची जी वाढ आहे ती व्यवस्थित होत नाही. तर तशा पद्धतीनं थोडंसं शेतकऱ्यांना करता आलं तर थोडंसं करायचं. ट्रॅक्टर असू दे, काय अडचण नाही. ट्रॅक्टरला मागं वणका बांधून किंवा एखाद्या बैलाचं पाट्याळ फिरवून रोटर मारल्यानंतर रान दाबून घेऊन जर तुम्हाला ज्वारीसारखं गव्हासारखं पीक जर पेरता आलं तर काय अडचण नाही. दुसरी गोष्ट, आपण जी पेरणी आता किती 10 इंच न करता का 12 इंची असेल मला वाटते आपल्या कुरीचा फण, किंवा 18 इंचानं करायची. दोन्ही ओळीतलं अंतर 15 किंवा 18 इंच करायचं. का तर पेरणीचं अंतर योग्य असेल तर तुमची एकरी रोप संख्या ही 1 लाखापर्यंत राहील आणि तुम्हाला उत्पादन चांगलं येईल. पायाच्या अंगठ्यासारखं किंवा हाताच्या अंगठ्यापेक्षा जाड ताट जर निर्माण करायचं असेल तर 15 इंचीनं पेरणी करायची आहे आपल्याला. ओके, त्याच्यात थोडा बदल करा, ऍडजस्टमेंट. आणि 12चं 15 इंच होतंय का बघा, 2 इंचाचा डिफरन्स देऊन. ओके, बैलाची कुरी असेल तर त्याला तिफण तयार करा. तिपणीनं पूर्वी लोक पेरायची, चांगलं यायचं. दुसरी गोष्ट, एकरी बियाणं वापरायचं ते 4 किलोच वापरायचं. आपल्याकडे पायलीच्या हिशोबानं बियाणं वापरलं जातं. घरातनं आई लगेच म्हणती आपल्या शेताला 2 पायल्या लागते, घेऊन जा. तर पूर्वी कसं होतं, बियाणं स्वच्छ केलेलं असायचं नसायचं, जरा फुटकं असायचं, किडकं असायचं किंवा ती रानात दसकट असायची. तर मग त्यामुळे थोडस होत असेल किंवा पाऊस मागं पुढं 4च किलो बियाणं एकरी पेरायचं, बरोबर. त्यापेक्षा जास्त पेरायचं नाही. 4 किलो एकरी बियाणं पेरायचं. पेरणी करते वेळी तुम्ही जी खतं देणार आहात ती खतामध्ये तुम्ही कुठलीही खत किलो द्यायचं. डीएपी देणार असाल तर गुंठ्याला 1 किलो डीएपी द्यायचं, साधारण अर्धा किलो पोटॅश आणि 1 किलो डीएपी असं दोन्ही एकत्र करून तुम्ही पेरलं तरी चालू शकतं. तुम्हाला मिनिमम जे उत्पादन आहे विद्यापीठाचं, एका गुंठ्याला साधारण सरासरी विद्यापीठाची उत्पन्नाची सरासरी असते ते 35 ते 40 किलो असते. तेवढी तरी अपेक्षा करू शकतो ना आपण. हेक्टरी 38 ते 40 क्विंटल आहे, म्हणजे एका गुंठ्याला 38 ते 40 किलो सरासरी उत्पादन सापडलं पाहिजे. तुमचं पण तेवढंच उत्पादन सापडलं पाहिजे एका गुंठ्याला, किंवा त्यापेक्षा जास्त सापडला आम्हाला आनंद आहे. तुम्ही स्पीक स्पर्धेत भाग घ्या आमच्या, तुम्हाला नंबर येणार. जिल्ह्याला नंबर येईल त्याला 15,000 बक्षीस आहे, राज्यात नंबर येईल त्याला 50,000 बक्षीस आहे. आपल्या तालुक्यातले 2 वेळा 50,000चं बक्षीस शेतकऱ्यांनी पटकावले. जिल्ह्यात नंबर आपले आलेत, विभागीय आलेत पीक स्पर्धेमध्ये, तर त्यात पण तुम्ही भाग घेऊ शकता. आता खतामध्ये काय करायचं, जे मायक्रोन्यूट्रन्स आहे आपल्या जमिनीला मायक्रोन्यूट्रन्स फार कमी प्रमाणात आहेत. पूर्वी शेळ्याच्या लेंड्या असायच्या, लेंडीमध्ये मायक्रोन्यूट्रन्स असतं. शेणखत असायचं त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रन्स असतं, पण ते आपण कमी प्रमाणात वापरतो. आणि दुसरी पद्धत काय होती, त्याला सुद्धा दिलं पाहिजे जर उपलब्ध असेल तर. नसेल तर प्रश्न वेगळा, पण असेल उपलब्ध तर एकरी 4 बैलगाड्या शेणखत किंवा झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट ही जी सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते एका गुंठ्याला 200 ग्रॅम वापरायची प्रत्येकी. किंवा तुमचं मिक्स, इजी मिक्स नावाचं एक मायक्रोन्यूट्रन्स मिक्स असतं, ते तुम्ही एकरी 10 किलो वापरलं चालतंय. महाजनचं बेन्सल्प म्हणून असतंय, कुठल्याही कंपनीचं वापरा, डाळ गंधक. तर ते डाळ गंधक तुम्ही एकरी 8 ते 10 किलो जर वापरलं
तर पिकाला जे दिलेले अन्नद्रव्य आहे ती चयापचय क्रिया चांगली सुधारती आणि त्याचं उत्पादन 100% तुमचं वाढतं. तर हे झालं खताचं. तणनाशकाचा वापर कोण करणार असाल हे एकाच पिकासाठी असतं, 2 पिकासाठी नसतं. ज्वारी पेरणार असाल तर अट्राजिन नावाचं तणनाशक आहे, ते पंपाला 100 ग्रॅम टाकायचं आणि ज्वारी फक्त असेल तर फवारून एकसारखं द्या. फ्लड जेटचा नोझल वापरा, असा आडवा फवारा येतो, चांगल्या पद्धतीनं रान भिजतं. गोल फवारा असेल तर ते माती कव्हर होत नाही आणि तणनाशकाचा रिझल्ट येत नाही. तर ते तणनाशक वापरा. ज्वारी उगवून आल्यानंतर तुमची ज्वारी असू, गहू असू, हरभरा असू, कुठलंही पीक उगवून आलं की 10व्या दिवशी कंपल्सरी त्याला कीटकनाशक घ्यायचं. क्लोरोपायरीफॉस घ्या, क्विनॉलफॉस घ्या किंवा इमामेक्टिन बेंजोएट घ्या. तर हे क्लोरो किंवा क्विनॉल आहे ते एका पंपाला 15 लिटरला 30 मिली टाकायचं आली पाहिजे. कारण 10 दिवसाचा असताना ती आळी जी आहे ती सुईच्या जाडीच्या आकाराची असते आणि त्या ठिकाणी ती आळी मरते. आळी मोठी झाल्यानंतर आळीच्या अवस्था वाढत राहतात. जसं ती खायला जास्त सुरुवात करते नाही. तर ती 10 दिवसाचं 12 दिवसाचं पीक असताना कंपल्सरी त्याच्यावर कीटकनाशक घ्यायचं. अशेपर्यंत 2 कोळपण्या झाल्या पाहिजेत. 1 महिन्याची ज्वारी अशेपर्यंत 2 कोळपण्या कंपल्सरी घ्यायच्या. म्हणजे तुमच्या 15-15 दिवसाच्या अंतराने 2 कोळपण्या घ्यायच्या. दुसरी गोष्ट, पहिला जे खताचा डोस आहे तो ज्वारी 28 ते 30 दिवसाच्या असताना त्याला एकरी 50 किलो युरिया किंवा 50 किलो युरियाच द्यावा असं काही नाही. अमोनियम सल्फेट दिलं तरी चालेल. जर ताटागाणीच घातलं तर अतिउत्तम. शक्य नसेल, तुम्ही कोळपून काढला असेल, चांगली खुरपणी भांगरणी झाली असेल तर फोकून द्या, त्या पिकाला मिळून जाते खत. आता आपल्याकडे गैरसमज काय आहे की लवकर खत लोक देत नाहीत, बरोबर का? खत लवकर देत नाहीत कारण असं आहे की लवकर पक्ष्यांना खायला येईल, बरोबर? असं म्हणता ना, पाखरांना लवकर खायला येईल, मग कशाला खायला द्यायचं? तर असं नसतं. त्याची जेनेटिकली वाढ ठरलेली असते. म्हणजे ते पीक 120 दिवसात निघणार आहे तर 120 दिवसातच निघणार. ते 50व्या दिवशी फुलाव येणार तर 50व्या दिवशीच फुलाव येणार. तुम्ही खाया घाला, घालू नका, काय करा. त्या ताटामध्ये कणीस असतं आणि ते कणीस काय करतं की त्यावेळेस ठरवतं की आपल्याला आपलं बाळ पोसायला पुरेसं खायला हाय का नाही. मग त्यावेळेस जर तुम्ही पुरेसं खायला घातलेलं नसेल तर त्याच्यामध्ये हार्मोन्स तसे क्रिएट होतात आणि ते उघड रोगात ताट जलमतं. तर त्यावेळेस त्या ताटाला पुरेसं खायला पाहिजे नत्र. मग ते नत्र 28व्या दिवशी द्या, 30व्या दिवशी द्या, कंपल्सरी द्या. ज्यांना पाणी आहे त्यांनी खत देऊन पाणी द्या. ज्यांना पाणी अजिबात उपलब्ध नाही त्यांनी नॅनो एरियाची फवारणी करायची. ज्यांना नॅनो एरिया सुद्धा शक्य नाही त्यांनी साधा युरिया असतोय ते 100 लिटर पाण्यात 2 किलो युरिया म्हणजे 2% युरिया द्रावण तयार होतं. 100 लिटर पाण्यात 2 किलो युरिया म्हणजे 2% युरियाचं द्रावण. तर ते द्रावण तुम्ही तयार करायचं आणि पिकावर फवारायचं. तुमची ज्वारी अतिउत्तम येणार. आता पुढची जी राहिलेली माहिती आहे ती तुम्हाला पुढच्या वर्गात देणार. एका वर्गात सगळी माहिती दिली की तुमच्या लक्षात राहणार नाही. तुम्ही 1.5 महिन्यापर्यंत तुम्हाला प्रोग्राम सांगितला. ओके, खत कंपल्सरी द्यायची, अजिबात हायगाय करायची नाही. ज्यांची ज्वारी दाट झाली त्यांनी 21व्या दिवशी विरळणी करायची. 2 रोपात हे अंतर जर तुम्ही तर हे साधारण 10 ते 15 सेंटीमीटर म्हणजे 4 ते 6 इंचावरती रोप ती उपटून घ्यायची. तर जे स्ट्रॉंग रोप असेल ते ठेवायचं, बाकीचं किडकं बारकं रोप असेल ते उपटून फेकून द्यायचं. किंवा त्यावेळेस जर पाऊस वगैरे पडला असेल तर ज्या ठिकाणी कमी आहे त्या ठिकाणी लावत येतं. एवढी काळजी घेतली तर तुमची ज्वारी चांगली येते आणि ज्वारीला फार कष्ट नसते. गव्हापेक्षा ज्वारी परवडते. आपण हे करत नाही त्याच्यामुळे ती तुम्हाला ज्वारी थोडीशी होत नाही. आता मला सांगा, तुमचे काही प्रश्न आहेत का? आपण जरा प्रश्नात्मक चर्चा करू. 24 तासात मारायचं. हा, नंतर पण नायट्रोजन घेता येऊ शकतं. जर तुम्हाला महिन्यानं ज्वारीत समजा चुकून तुमच्याकडे गवत तुम्ही कोळपणी केली, सगळे केले पण गवत उगवले, 1 महिन्याची ज्वारी आहे, 1 महिन्याची ज्वारी असताना तुम्ही त्याच्यामध्ये 1 लिटरला 3 ते 4 मिली 2,4-D आणि नायट्रोजन असं दोन्ही एकत्र करून फवारणी घेऊ शकता. ज्वारीला काही प्रॉब्लेम होत नाही. 2,4-D नायट्रोजन
नाही नाही, टुफोर्जिन नायट्रोजन दोन्ही एकत्र करून जर मारलं, फक्त नायट्रोजन उभ्या पिकात मारताना 100 ग्रॅम घ्यायचं नाही, कमी घ्यायचं. मोकळ्या पिकात मारताना तुम्ही 50 ग्रॅम म्हणजे उभ्या पिकात मारताना 50 ग्रॅम घ्यायचं. पीक नसताना 100 ग्रॅम घेतलं तरी म्हणजे मातीला काही प्रॉब्लेम येत नाही. आणि तणनाशक मारताना काय होत असतं की थोडीशी जमिनीवर कोटिंग तयार होत असतं. म्हणजे आपण जर असं चालत पुढे गेलो तर आपल्या पायाने ते कोटिंग हालतं बोटाखाली, पायाच्या चपल्याखाली. तर तसं न करता शक्य झालं तर फवरत फवरत मागे या, किंवा जर सरे असतील तर सरीवून चाला. पिकाच्या मध्ये असं असं बाजूनं फवरा. म्हणजे तुमच्या ज्वारीला फार असं काय करावं लागत नाही. तुम्हाला गुंठ्याला मी ह्या वर्षी 50 किलो उत्पादन काढून देणार, पुढल्या वर्षी आपण 100 वर जाऊ. ह्या वर्षी 50चं टार्गेट ठेवू शकता. थोडस आमच्या पद्धतीने करा. फवारणीचं शेड्यूल हे असतंय ते आम्ही पुढची शेती शाळा असेल की त्या टायमिंगला सगळं तुम्हाला देऊ. जैविक काय फवारायचं, रासायनिक काय फवारायचं. आता तुम्ही ज्वारीला जीवामृत सुद्धा दिलं तरी चालतं, अतिशय चांगला रिझल्ट येतो. मी स्वतः करून बघितलंय. पण त्याला त्रास म्हणजे कसा असतो, एक तर तुम्हाला पाठ पाण्याची सोय असेल तर पाठ पाण्यानं सोडा, नसेल तर तुम्ही जीवामृत ताटागणीच घातलं तरी एक नंबर रिझल्ट. पण प्रत्येक ताटागणीच वाकायचं तेवढी तुमची कॅपॅसिटी पाहिजे. आता पूर्वी माणसं ताटाला खत घालत होती, आठवतंय का? ज्वारीच्या ताटाला प्रत्येक जण खत घालायचा. हायब्रिड जी ज्वारी होती त्या ज्वारीच्या प्रत्येक ताटाला खत घालायच्या पूर्वीच्या महिला, पूर्वीचे पुरुष. आता माणूस काय करते, एक पोत्या जाग्यावर 2 पोते आणते, मोकाट फुकून देते आणि बुद्धी मरते. इथनं पुढे तुम्हाला खतं जास्त मिळणार नाहीत. बचत करायची, कमी प्रमाणात खतं वापरायची, सेंद्रिय खतं जास्त वापरायची. शक्य झाल्यास तुम्ही जीवामृत करा, शेणखत वापरा, लेंडी खत वापरा. एखादं पीक वर्षातनं तुमचं बागायत इलाका आहे, हिरवळीचं पीक एखादं शक्य झालं तर ताग यांच्यासारखी पिकं घ्या आणि ती गाडून जमिनीला गॅप द्या थोडासा पिकाला, आणि ती गाडून मग पिकं घ्या. आता प्रश्न काय, अजून महिलांचे काय प्रश्न आहेत का? महिला मंडळ रेंडीमुरा, मराडमुरा, इथं सुद्धा आपल्या इथं पॉवरवाडीत पण केले ना मॅडम ह्याच सोलर करंटचं. हा, काही शेतकऱ्यांनी केले. तर ते 5,000 ते 12,000 पर्यंत मेढ्यामध्ये उपलब्ध आहे. ते जर तुम्ही लावलं तर त्याला माणूस मरत नाही. 10 अँपियर पासून 30 अँपियर पर्यंतचा करंट असतो. 30 अँपियर पर्यंत माणूस मरत नाही, लक्षात ठेवायचं. माणूस मारायला करंट मोठा लागतो. दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट 5,000 रुपयाचं मिशन आणलं तरी तुम्हाला एकराला साधारण एक 10 किलो घालवण्याची तार लागली तर 50 रुपये किलो तार असती. ती तार 500 रुपयाची तार झाली. मिशन बसवल्यानंतर असं जे बांधानं गवत वाढलंय ते वाढलं नाही पाहिजे. ते एक तर कापून बांधाव कुजवा, त्याचं खत बनवा, किंवा त्याच्यावर राऊंडअप सारखं तणनाशक मारून ते मारून टाका. दुसरी गोष्ट, तुम्ही किती सिक्युरिटी शेतावर बसवली तरी शेती आपल्याशी बोलती, पीक आपल्याशी बोलतं. तर तुम्ही काय करायचे, दिवसातनं एक तरी फेरफटका शेतात मारून यायचा. सकाळी रामाच्या पारी जायचं, सगळ्यांना रामराम म्हणायचं आणि 10च्या आत शेताकडनं फिरून यायचं. रोज सकाळी ठरवायचं आपल्या शेतात जायचंय. शेत मोकळा असो, पीक असू नंतर काही असो. आपण काय करतो, शेताकडे एकदा टाकलं की फिरकतच नाही. मग ऊस आहे तर ऊसवाला ती JCB आणायला जातो ऊस काढाय. तर तसं करायचं नाही. पण शेत आपल्याशी, पीक, वनस्पती, झाडं, पिकं आपल्याशी बोलतात. रवींद्रनाथ टागोर यांनी ते सिद्ध केलेलं आहे. रवींद्रनाथ टागोरांचं पुस्तक लहानपणी वाचलं असेल शाळेत सगळ्यांनी, बरोबर ना? वनस्पती आपल्याशी बोलतात, हे प्रयोगानं सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही रानात जायचं, रानात काय झालंय ते बघायचं, तेव्हा तुम्हाला कळणार की बाबा मी शेतात गेले, टमाट्यावर कीड पडली, रोग पडलाय, काहीतरी झालंय. भले आपल्याला काय नाही कळू दे, पण घरी येऊन तर सांगायला. आता प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, काय कळलं नाही तर फोटो काढायचा, तुमच्या गावच्या कृषी अधिकारी आहेत त्यांना पाठवा, मला पाठवा, बरोबर ना? तुम्हाला 10 मिनिटात उत्तर मिळणार. तर अशा पद्धतीनं आपण शेतीशाळेची माहिती सांगितली. दुसरी एक गोष्ट अशी की आपण मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं की महाविस्तार AI म्हणून जे ऍप आहे, महाविस्तार जे AI ऍप आहे, ते ऍप महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं पोखरा अंतर्गत ते तयार केलेलं आहे. त्या ऍप मध्ये हवामानाची माहिती, जवळपासच्या बाजारपेठेंची माहिती,
पाऊस तुम्हाला पुढच्या 5 दिवसात पाऊस पडणार आहे का नाही त्याची माहिती आता काही महिलांनी आपल्या इन्स्टॉल केलेला आहे, वापरतात. त्याच्यामध्ये पाऊस पुढच्या 5 दिवसाचा समजतोय, म्हणजे तुम्ही काय काम करायचं काय नाही हे 5 दिवसाचं नियोजन करू शकताय. दुसरी गोष्ट, तुम्ही एसओपी म्हणजे त्या पिकाला, प्रत्येक पिकाला, डाळिंब असू द्या, तुमचं आंबा असू द्या, चिक्कू असू द्या, नारळ असू द्या, कुठलंही पीक असू द्या, त्या पिकाला तुम्ही स्टार्ट टू एंड काय मशागत करायची, काय खतं वापरायची, सगळी माहिती आहे त्याच्यामध्ये. इवन तुम्ही त्या ऍपला एक प्रश्न उत्तर चॅटबोट आहे, AI चॅटबोट. तर चॅटबोट जर तुम्ही तिथं चालू केला तर ते चॅटबोट मॅडम एआयचा मोबाईल, एआयचा ऍप काढून द्या मोबाईलवर, आहे का? आहे त्यांचं महाविस्तारचं AI ऍप आहे. तर या ऍप मध्ये आपण आता इथं तुम्हाला दिसतंय बघा, इथं शेवट 3 नंबरला भानुदास दिसेल, ते माझं नाव आहे. हे का दिसतंय तर हे तुम्ही जेवढे चॅटबोटला, इथं मध्ये चॅटबोट दिसतोय बघा, चॅटबोटला जास्तीत जास्त जेवढे प्रश्न विचारतो त्याचं नाव 1 नंबरला, त्याच्यापेक्षा कमी विचारत त्याचं 2 नंबरला. इथं आपण एक प्रश्न विचारूया, शेती यंत्रासाठी KCC योजनेत अनुदान कसे मिळेल? हा आपण प्रश्न इथं टाकला की विथिन 3 सेकंदामध्ये आपल्याला त्याचं उत्तर मिळतं. हा, तर ते अपलोड करा. सगळ्यांनी प्ले स्टोर वरनं अपलोड करा. केलंय तर त्याच्यात काय करायचं, आता बऱ्याचशा महिलांचा शेतकरी आयडी नसेल, प्रश्न विचारा शेतीविषयी काय असला तर तुम्ही प्रश्न टाकून बघा, तुम्हाला ते रिप्लाय येतो, लगेच उत्तर येतं. अलग देणार ठेव का? हे ज्यांचा आता महिलांचा शेतकरी आयडी नसेल तर त्यांनी काय करायचं, मोबाईलवर क्लिक करायचं. मोबाईलवर क्लिक केल्यानंतर इथं नोंदणीसाठी म्हणून क्लिक करायचं. नोंदणीसाठी क्लिक केल्यानंतर इथं तुमचं नाव लिहायचं, मोबाईल नंबर लिहायचा आणि सत्य स्थापित करा. एक OTP येईल, तो OTP टाकायचा. तुमचं रजिस्ट्रेशन झालं. आणि त्यानंतर पुढं काय करायचं, पुढं परत बॅकला यायचं आणि इथं मोबाईल क्रमांक टाका, तिथं मोबाईल क्रमांक टाकायचा आणि परत OTP टाकायचा. तो OTP आला, टाकला की तुमचं रजिस्ट्रेशन फिनिश. तुमचं वर नाव येणार, गाव येणार, सगळं येणार. तुम्ही सिलेक्ट करायचं तुमचं नाव, जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव, गावाचं नाव आणि त्यानंतर तुम्हाला सगळी माहिती मिळणार. तर 100% लोकांनी हे, महिला पुरुष सगळ्यांनी ऍप घ्यायचं. नाव सांगा, अर्ज भरलाय का? आपण या ठिकाणी कल्पना भास्कर पवार यांचा पीक स्पर्धेसाठी फॉर्म भरलेला आहे, रब्बी ज्वारी पीक स्पर्धेसाठी. तर आपण आता शेतीशाळा वर्ग 2 मध्ये अजून सुद्धा जेवढे काही शेतकरी इच्छुक असतील त्या सर्वांनी भाग घ्या. अगदी 50-100 शेतकरी झाले तरी आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. तेवढ्या शेतकऱ्यांची आपण इथे स्पर्धा राबवू. पीक स्पर्धा म्हणजे त्याच्यामध्ये ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक आणि गावातले पोलीस पाटील, सरपंच आणि गावचे सदस्य जे काय असतील त्याच्या समोर त्या पिकाची कापणी केली जाते. एका गुंठ्याचं पिकाचं उत्पादन घेतलं जातं आणि ते उत्पादन वजन केलं जातं. एका गुंठ्यामध्ये तांडे किती सापडले, एका गुंठ्यामध्ये बियाण्याचं उत्पादन किती सापडलं. आणि असं आपलं तालुका लेवलला, जिल्हा लेवलला, विभागीयला आणि राज्यात असे याचे नंबर येतात. ह्याला तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांना आपण शेतीशाळेच्या माध्यमातून ज्वारी पीक उत्पादन ह्याची सगळी टेक्नॉलॉजी देणार आहोत. तर या ठिकाणी आपण ह्या महिला शेतकऱ्यांच्या शेतात मगाशी बीज प्रक्रिया केलेलं ज्वारीचं बियाणं आपण इथं आणलेलं आहे. आणि खत या ठिकाणी आपण काय केलंय, जो ज्वारीला 100-50-50चा डोस लागतो तो डोस आपण याच्यामधून काढलाय. 9-24-24 हे शेतकऱ्याकडे उपलब्ध खत होतं, त्याच्यामध्ये युरिया टाकून तो डोस तयार केलेला आहे. तर या ठिकाणी आपण BBFच्या माध्यमातून ज्वारीची पेरणी करणार आहोत. कल्पना भास्कर पवार यांचा पीक स्पर्धेचा अर्ज आपल्या गावच्या सहाय्यक कृषी अधिकारी बोबडे मॅडम यांच्याकडे दिलेला आहे. अशाच पद्धतीनं सर्व शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा. फक्त ज्वारीचीच नाही तर गहू आहे, हरभरा आहे. मागच्या वर्षी जे गव्हाचं हुमगाव मध्ये नंबर आलेला जिल्ह्यात तो बोबडे मॅडमचा शेतकरी होता. त्यांनी सुद्धा एका गुंठ्याला 70 किलो गव्हाचं उत्पादन काढलं. सत्यवान शिंदे. तर ते शेतकऱ्यासारखंच आपण सुद्धा उत्पादन तेवढं वाढवायचं, आपली प्रगती करायची. नुसतं कमी उत्पादन काढून आपला काय उपयोग नाही. तुमचं प्रत्येक गोष्टीला टॉपर पाहिजे. ऊस सुद्धा तुमचा एका एकराला 100 टन ऊस झाला पाहिजे असं टार्गेट ठेवा.
तुमच्या शेतीशाळाच्या माध्यमातून तुम्हाला एखाद्या चांगल्या शेतकऱ्याची तिथं तुम्हाला सहल काढायची असेल, ज्या ठिकाणी जास्त उत्पादन घेतात, तर त्या ठिकाणी आपण सहल सुद्धा आयोजित करू. फक्त तुम्ही सगळे इच्छुक पाहिजे, महिला पुरुष सगळे. पहिली महिलांची काढा. नाही काढू की. विषय कसा असतो, पुरुष कायम फिरतात, महिलांना दुसरीकडे कसे म्हणजे फळबाग कसे, गहू कसा आहे, ज्वारी कसा आहे, हे त्यांना कळलं पाहिजे. आपण तुमची महिलांची प्रशिक्षण घ्यायची असतील फळ प्रक्रियेची. आता मागच्या वेळेस मी आरड्यामध्ये घेतलं, सोनगाव मध्ये सुद्धा घेतलं. ज्वारीपासून शेव कशी बनवायची, वेगवेगळे पापड्या कशा बनवायच्या, वेगवेगळे पदार्थ कसे बनवायचे. ज्वारीच्या शेतीशाळेमध्ये आपण ज्वारीची प्रक्रिया उद्योग सुद्धा आपण शिकणार आहोत. पण ते पुढच्या टप्प्यात. ज्वारीला आपल्या कणसं आली की तुम्ही म्हणणार दरच नाही साहेब, पण कशाला ज्वारी पेरायला लावली, तर तसं करणार नाही. तर ज्वारीचा आपण वेगवेगळे प्रयोग करणार आहोत, त्या पद्धतीने आपण करणार आहे. तर ज्या ठिकाणी हुरडा ज्वारी करता येईल त्या ठिकाणी आपण हुरडा महोत्सव आयोजित करू. पुढच्या ज्यावेळेस आपल्या ज्वारीला इथं कळतं येईल त्यावेळेस सगळ्यांचा जो वर्ग असेल तर या ठिकाणी आपण हुरडा महोत्सव करूया. आपल्या जिल्ह्याच्या मॅडमला इथं बोलवू आणि त्या ठिकाणी आपण आपल्या ज्वारीचा हुरडा महोत्सव इथं आयोजित करू. कळालं का सगळ्यांना? मी सहाय्यक कृषी अधिकारी भानुदास चोरगे, ह्या सहाय्यक कृषी अधिकारी नंदा बोबडे मॅडम. तर आज आपण या ठिकाणी पवारवाडी या गावात शेतीशाळा वर्ग 2 ज्वारी या पिकाचा शेतीशाळा घेत आहोत. तर या ठिकाणी आपण राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानच्या माध्यमातून आपण शेतीशाळेचा वर्ग 2 घेतलेला आहे. या ठिकाणी लाभार्थी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार. आपलं नाव? मी सुनील हनुमंत पवार, मुक्काम पवारवाडी, तालुका जावली, जिल्हा सातारा. तर मला सांगा, आपला पहिला वर्ग झाला, 15 दिवसापूर्वी आपण पूर्व मशागत केली, ती सगळं तुम्ही त्या पद्धतीनं केलं. तर आजच्या शेतीशाळेच्या 2ऱ्या वर्गामध्ये तुम्ही काय काय शिकला, म्हणजे कसं वाटतंय तुम्हाला शेतीशाळेचा वर्ग? बीज प्रक्रिया तुमच्याकडनं चांगली शिकायला मिळाली. जे पहिल्यांदा काय वापरायचं, दुसऱ्यांदा काय, तिसऱ्यांदा जैविक खत. हे तुम्हाला पहिल्यांदा कुठले वापरायचं हे सगळ्यात चांगल्या पद्धतीनं समजलं. म्हणजे सगळ्यांना समजलं की बीज प्रक्रिया रासायनिक पद्धतीनं कशी करायची आणि जैविक पद्धतीनं कशा पद्धतीनं करायची. तर मला सांगा, आपण काय शिकलो, हे सगळं ज्ञान जे असतं ना, तर आपण ह्यातनं काय शिकलो आजच्या वर्गात ते सांगा. महिला मंडळ तुम्ही सांगा, काय शिकला आज, काय शिकला आज, तुम्हाला काय शिकवलं बोला. बोला. चांगली माहिती ज्वारीची प्रक्रिया, बीज प्रक्रिया शिकला, करणार आपल्या शेतात, करणार 100%. सगळ्यांनी म्हणा, बीज प्रक्रिया सगळेजण करणार. कीटकनाशकांचा वापर कधी करायचा हे समजलं. हा, म्हणजे मला सांगा, ज्वारीच्या बियाण्यामध्ये बीज प्रक्रिया करायची असते हे तुम्हाला शिकवलं. तुम्ही तुमच्या शेतात बीज प्रक्रिया करणार का? हो, करणार. 100% करणार. सगळ्यांना सांगणार बीज प्रक्रिया करायची. हो, सांगणार. हा, म्हणजे यांना ते समजलं. कोण अजून बोलते? बीज प्रक्रिया करणार का ज्वारीला? सगळ्या बियाण्याला बीज प्रक्रिया करायची. चांगल्या पद्धतीनं तुमचं उत्पादन वाढलं पाहिजे, राज्यात नंबर आला पाहिजे. येणार ना? पीक स्पर्धेत भाग घ्यायचा. महाविस्तारचे AI ऍप सगळ्यांनी डाउनलोड करायचं. तुम्ही पण करा. केलंय का? बेच्या उराव खत पडलं नाही पाहिजे. खत पडलं एवढं जरी गॅप पडलं असला पाहिजे. की खाली राहतं त्याच्यावर खत हे त्याच्यावर बी पडलं पाहिजे. हा, काय असते, जर बियावर खत पडलं तर उगवून कोंब आला की त्याला खताचा संपर्क आला की ते तिथं जाग्यात खराब होतं, जळून जातो. म्हणून खत खाली पाहिजे आणि वर पाहिजे. खत खाली पडल्यावर थोडीशी त्याच्यावर माती पडते. ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं.